स्टँड मध्ये तो रे दिसतंय का? मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा युट्यूबचं नाव तरी द्या, युट्यूबवर. मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा पाय देखील आहे खाली. मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा बासरीचा नाद घुमेना भात सवंगड संके खेळ उज्जवनात सवंगड संके खेळ उज्जवनात सवंगड संके खेळ उज्जवनात नाना अवतार या भूतलात गोपिकांच्या वसलो मी मना मनात गोपिकांच्या वसलो मी मना मनात गोपिकांच्या वसलो मी मना मनात गोप गवळणी संख्या खेळतो चोरिया बहाणा गोप गवळणी संख्या खेळतो चोरिया बहाणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकी तसाना मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ तराणा रामोदर हव्यापासून पृथ्वीवर मोठमोठे हत्ती ओढू लागले. त्याचप्रमाणे कोतुकचा राजा कंस पृथ्वीवर वापरायला लागला. तेव्हा
पृथ्वी माता गैरचूक घेऊन विष्णूला शरण गेली आणि ती म्हणाली, विष्णू पण पृथ्वीवर मग पोहतोय, त्यावर काहीतरी मग काढावा. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, मी देवते मोठी अवतार घेऊन कसाचा नाश करेन. तोच अवतार श्रीकृष्ण भगवान बोला कुंडली कवरते. हरी विठ्ठल. पण हो, त्या कवसाची खोड कशी मोडायची आली लक्षात. मतदानाला दूध बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चालून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्राला सोपवली पाहिजे. स्तमा रे स्तमा. आलो रे देवा, आलो. टीव्ही चालू आहे ना, आपल्या सोबत राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हाला दोघांना सोपी आहे. येतो मी. सांगितली कामगिरी नाही केली. पण त्या 16 दोघांनी आणि आम्ही फक्त दोघे परंतु देवबाबांच्या आज्ञा आपल्याला करायला पाहिजे. एका वेळास तू अरे आपल्या जोडीला आपला तो मित्र आहे ना बोबड्या, त्याला पण बोलावं. बोबड्या अरे मग बोलतो असेल का बाबा सांगता आलं नाही. अरे बोबड्या रे बोबड्या. हा बोबड्या नावाज नाही. एवढा आवाज नाही. हा बोबड्या नावाज नाही. अरे बोबड्या ना बोबड्या. अरे बोबड्या, अरे लवकर ये लवकर. आज गोकुळामध्ये किती मजा आहे. अरे बाबा, मी इकडे कुंजवनात गाई वडिलांना बोललोय, कट्ट्याला डोलवतोय. अरे वेड्या, तुला मी बोलवत नाही आहे, तुला इकडे बोलवतोय. अरे काय म्हणतोय का? अरे पण माझा फोन कुठे गेला हे म्हणते. बरोबर जायचं काय? अरे पोरं आपली थांबत काय कुठाय? पातून येते का? येऊ दे थांबो. अरे कुठं वरच्या लाडात सोडलीस की काय? अरे तुझं काय तुझ्या अंगात बघ. अरे होय अरे या पोराला कुठं थोडं थांबू व्हायला काय माहित. आलो हा सुदाम्या. आले काले सुदाम्या. आले काले सुदाम्या. हा कमाली जो गाई बोला
तुझी राहता अरे तुझ्या तुम्हाला काय मलाच आहे का तू एवढी मोठी गाय आणली तरी कोणी अरे बाबा ही गवतची गाय नाही तुझ्या म्हणजे अरे लय लागत नाही अरे हो पण कुठून कोल्हापुरातून आणली सांगलीतून आणली अरे बाबा काय बोलते आपण कुठलं गाय आणलेली अरे मेल्या इचलपुंजी काय म्हणता काय तुम्ही अरे बाबा इचलपुंजी अरे मेहनत ते अरे इतर कुठली नसेल ती इतर करायची असेल एखाद्या वेळेला अरे बाबा तेच तर मगाच तुला सांगतोय ना इचलपुंजी म्हणजे तुमच्या जिभेचा थोडा प्रॉब्लेम बटर काम चालू करेल कसं झालंय दोघांचं पण ना माझ्या फोनामध्ये माझा फोनचा सकाळ संध्याकाळ गाडी बट्टी बटर बरोबर आहे. कोणाने बघितलं तुझ्या अरे मेघा विषा एवढं सांगतो अरे माझा कोण हात बालका जरी दिसला ना तरी मेला थाले 35 वर्षाचा आहे थाले 35 अरे बाबा त्याची एक गंमतच झाली तुला काय सांगतो त्या कोणाची अरे बाबा काय झालं माहिती आहे का याला अमावस्याच्या रात्री जलामला रात्री 12:30ला याला अमावस्याच्या रात्री जलामला याला 12:30ला जलामला याला वाकड्या तिकड्या मिशा सकटच जलामला का नाही अशी मोठी गंमत झाली पण काय झालंय वय पाहतो गाडीत कसं बटर ओढव काय तुला माहिती आहे काय तुझा माझा बोल असताना सेम मेल्यावर संस्कार चांगले नाही मेल्याचा संस्कार चांगले नाहीत मेल्याचं कर्म पण चांगलं नाही असं झालंय सगळं ए तुझा ती गाय मेला बापसाला आपण बोल काय मेल्याचं वंचन आहे काय म्हणून सांगतो काय मेल्याचं संस्कार चांगलं नाही मेल्याचं कर्म चांगलं नाही म्हणून असू दे आता काय माझाच बोलायचं टाकून द्यायचं आहे अरे बाबा हे बोलते काय तर माहिती आहे काय गायला नेऊन गोट्यात व्यवस्थित बांधशील ना तिच्या डाव्यावरच बांध नाही तर काय करतो माहिती आहे का हे तुझा काय करतो माहिती आहे का याला हा गायच्या जागेवर बैलाला बांधतो बैलाच्या जागेवर गायला बांधतो माझी बायको सकाळी 5 वाजता जाते दूध काढायला तेव्हा गाय कुठं बैल वाटोळ्याला बांधतो गायच्या जागेवरच गायला बांध याला उलटा सुलट काय करू नको सन्माननीय श्री शंकर महाडिक यांच्याकडून कृष्णाच्या तू चाल्या हा पोल गायला व्यवस्थित बांधील ना मेला तुला काय सांगतो त्या पोलाचं काय घनगुणाचं नाही रे मेला झाला काढून येतोय तर हातात येतोय बोलला अरे नेहमी कोण घेते ना आजच 4 देवा जास्ती पाणी गेले असेल मला मेल्या काय दुधात पाणी बिनी ओततात का काय 4 लिटर दूध अरे रोज 2 लिटर देते आज 4 लिटर कसं काय त्याला
तारा म्हणतो चार मध्ये जरी एक दिवस गेला होता 1 किलो दूध असा काय मेला बोल तुला खोटा म्हणजे तुला सांगतो 1 नंबरचा. अरे हा परमेश्वरानं माझ्या स्पर्धात कसा काय जन्माला घातला तुला काय म्हणतोस काय एवढा कांता म्हणजे तुझाला तुला काय सांगू. अरे तुझाला आपण कोणाच्या संगतीत लहानाली लोक आहोत. भगवान श्रीकृष्ण देवांच्या संगतीत लहानाले आपण लोक म्हणजे कसं पाहिजे, आपले संस्कार कसं पाहिजे, आपलं वागणं कसं पाहिजे. आणि हा मेल्याचं वागणं याला हा मानव प्राणी लय 1 नंबरचा मेला स्वतः तुला सांगतो काय सांगू. अरे बाबा ह्याच्या पाहिल्या त्या भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळे जन्म घ्यावं लागले. सुधारलं नाही ना मानव प्राणी. त्याच्यामुळे तर देवाला वेगवेगळी रूपा घेऊन माणसाला सुधारण्यासाठी वेगवेगळे जन्म घ्यावं लागले. कधी श्रीकृष्ण देवाला लामाचा जन्म घ्यावा लागला बरोबर ना, कधी बली लामाचा जन्म घ्यावा लागला. 8-9 अवतार श्रीकृष्ण देवाला घ्यावं लागलं ना. 8वा अवतार श्रीकृष्ण बरोबर ना. ह्या परमेश्वराला वेगळं रूप का घ्यावी लागली, कारण मनुष्य प्राणी आतापर्यंत सुधारलेला नाही बरोबर ना. मला सांगा एवढी युगानुयुग गेली, त्रेतायुग गेलं, आता तर जसं कलियुग आहे तसं त्रेतायुग गेलं, गोपाल युग गेलं, सत्ययुग गेलं, आणि आता कुठलं युग आहे, कलियुग आहे बरोबर ना. कलियुग आलं तरी सुद्धा मानव प्राणी आजपर्यंत सुधारलेला सगळ्यात मानव प्राणी मी म्हणत आहे. बलीची माणसं आपली खूप चांगली आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत, परंतु ह्या भगवंताच्या समोर अजून सुद्धा मानव प्राणी सुधारलेला नाही. त्याचं कारण काय माहितीये का, ह्या कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये जास्त अधोगती निर्माण झालेली आहे बरोबर ना. तुम्ही म्हणाला आज पाकले आलाय आणि काय कीर्तन सांगतोय की नाही, सांगतोय की काय, परंतु आज कालाची गरज आहे बरोबर ना. आजचा तरुण जो वर्ग आहे आपला, तो तरुण वर्ग हे काहीतरी विचित्र ऐकून कुठंतरी घसरत चाललेला आहे. तो कुठंतरी लाईनीवर आला पाहिजे. याच्यासाठी आज समाज प्रबंध करण्याची गरज आहे. माझ्या जमलेल्या सगळ्या लतिक बाबा प्रेक्षकांना नमण्याची विनंती आहे की आता हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये पापांचा भरपूर भाग झालेला आहे. भरपूर म्हणजे भरपूर. कलियुगामध्ये खोट्याला जास्त खतपाणी घातलं जातं. बघा आपण आज आत्मचिंतन करायची गरज आहे. तुम्ही घरी जा, आता थोडीशी गडबड आहे इथं, घरी जा निवांत एकटे आणि स्वतः आत्मचिंतन करा की मी कथा आहे. जेव्हा तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा की मी कथा आहे, नुसता दिसाय पुरता चांगला असून गरजेचं नाही बरोबर ना. या कलियुगामध्ये आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं वाईट बघवत नाही. आपण ह्याच्या बरोबर भांडतोय, त्याच्या बरोबर भांडतोय, संसारामध्ये सगळं गुलपतून आपण राहिलो आहे. तरुण वर्गांना विशेष मला सांगायचं आहे की तुम्ही आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. आज तरुण वर्ग वेगळ्या मार्गाने नको त्या ठिकाणी वाईट कृत्य करतात, ते कुठंतरी थांबली पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये म्हणजे मग तरुण वर्ग जिथं जुनी जाणती माणसं आहेत, त्या माणसांचा कुठंतरी आदर्श घेतला पाहिजे. आपल्या खातर वतने आहेत, आपल्या मायेर वतने आहेत, नुसती आई वडिलांची सेवा करायची नाही. तशी आपण आई वडिलांवर आपण प्रेम करतोय, तसं खातर वतने आपल्या थातू थात्यांवर पण प्रेम करणं गरजेचं आहे. आज आपल्या थातू थात्यांना एकत्र ठेवणं गरजेचं आहे. आजचं जे युग आहे आपण काय करतोय, आपल्या थातू थात्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतोय, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आता दृष्टिकोन विचित्र असणं गरजेचं नाही. बघा हे जर आपण कर्म व्यवस्थित केलं नाही, मग कुठला तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जरूर तुम्हाला सगळं दिलेलं आहे, कायदा दिलेला आहे. अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे, त्याच्याची मी थांबत आहे. परंतु आपण कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म नाही केलं पाहिजे. ज्या दिवशी आपण वाईट कर्म करायला शिकू त्या दिवशी आपला टांगा पलटी घोडा व्हायला वेळ लागणार नाही. हे सगळं परमेश्वर वरून बघत असतो. आपल्याला वाटतं की आपल्याला कोण बघत नाहीये, परंतु हा निराकार परमेश्वर आपल्याकडे सातत्याने आपल्याकडे लक्ष असतं. आजच्या तरुण वर्गाने तरुण मुलींनी ज्या वडिलांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अजिबात असली नाही, ते जगातलं सर्वात श्रीमंत कुटुंब. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, किती गोष्टी आहेत, गाड्या खोल्यात, याला किंमत नाही, परंतु तुमच्यातलं कर्म कसं काय, तुमचं संस्कार कसे आहेत याला जास्त किंमत आहे. बरं ठीक आहे, आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी एवढा समाज प्रबोधन ठीक आहे. माझ्या संघाने मला इथं कशाला बोलवलं ते पहिल्यांदा बघून घेतो. अरे या सर्व जगाला ब्रह्मज्ञान सांगितलं
बरोबर ना? बरोबर बरोबर जगाला जमण्यासाठी असं करा तसं करा असं करा असं करा बरोबर 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 नाही ना? अरे बाबा आजच्या कलियुगाची परिस्थिती झाले की जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरड पाषाण अशी आजच्या कलियुगातली गत आहे. त्यामुळं माझ्या दमलेल्या सगळ्या लसिकबाग प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. प्रभू श्री रामाना वनवास सुटला नाही तर तुम्ही आपण कोण आहोत. त्यामुळं आपलं कलमन आहे आपलं संस्कार हे चांगलं ठरलं पाहिजे. हे आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी समाज प्रबोधन करतोय. बोला ठीक आहे मला या ठिकाणी कशाला बोलायला ठेवलं मला सांग. बरं नशिबाने लवकर जागेवर आला. अरे हो काय सांगणार म्हटलं तुम्ही विसरला. अरे नाही विसरू कशाला एवढं सगळं सांगितलं तुला कसं काय विसरू काय म्हणतोय. आज आपल्या चुकीचं जमीन आले होते. अरे भगवान देव आले होते. अरे कशासाठी आले होते. काय कामगिरी सांगितली नाही. तुम्ही छोटीशी नसले. काय छोटी आहे छोटी आहे. 16 शस्त्र 108 गौरणीचा मेळा म्हणे. तुझा बापूस मेला मेला तरी पण सुधारतोय काय बघा. कोण मेला विचारतो रे मेल्यात भलता भलता जमा काय ह्या पोलाला कालायचं. 108 गौरणीचा मेळा तो 7.2 मथुरेला घेतला आहे. असं म्हणतोय काय सांगा. देवबापांचं म्हणणं आहे की तो मथुरेला नगरी न जाता कोकणातच राहिला पाहिजे. बोलो बोलो देव बाबांचं म्हणणं बोलो बोलो पण त्या लवलनी हाय कुठं आहे. अगं चौका चौका चला हा बाजाराला. अरे काय हा पोरगा बरोबर हुशार आहे. तुला नाही दिसत आहे बघा म्हणजे काय तुला अरे लवलनी एकदम लय भारी ऐकले. असू दे. मी काय म्हणतो आपल्याला फार भूक लागली बघ. भूक लागली तुला लगेच. अरे ते अरे म्हटलं तू घेतो 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 घेतो. त्यांच्याकडे दही दूध तूप लोणी सर्व काय. अरे बापले अरे आपल्याला आज मजा लुटायची बाबा. मजा लुटायची आहे. जातो तुला पण भेटून पाहिजे. आता बाजाराला काय नेऊ मी. मला काही लाज नाही शिरम नावाचं काय आहे का. काय मानवी माहिती काय अरे मूर्खानो चोर ते चोर आणि वर शिर चोर.
आम्ही नाही बाबा काय करणार. तो बघ कुठं आहे. ए, मस्त वरती. अरे छोट्या तर वरती ये ना, ये ना बाळा. अरे मूर्खा, पाठ फोडलं अजून ते चाटतोय. तुम्हाला काही लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का? लाज लज्जा आली शरम एकदम. म्हणजे ती निर्लज्ज सदा चुकी म्हणतात की तुम्ही हो का? वा 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 वा. अरे वेदेनो, असं माझ्या वाटेत काय करताय? मी काय म्हणतो मावशी? अगं मावशी, इकडे लक्ष दे भाऊ. दादू सतपाल यांच्याकडून एक सेट रुपयाचं पारितोषिक शिकायला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशीला सुंदर असं नाव घेतलं पाहिजे, दादू सतपाल. दादू साहेब कुठे आहेत? कुठे असू दे, नाव आहे का? कसं आहे ना दादू साहेब, नमन आणि मृदुंग यांचं एक वेगळंच नातं आहे, बरोबर ना? आता मृदुंगाशिवाय नमनाला अर्थच नाही असं तुमच्यासारखी वयस्कर मंडळी म्हणतात, बरोबर ना दादा मामानो? तुमचं म्हणणं काय खोटं ठरणार नाही, म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर चला करतो आम्ही नेरी, मृदुंगाच्या तालावर चला करतो आम्ही नेरी, सात शृंगार करूनी चालले आम्ही मथुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही जरी पामर काय करणार ना, म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी आणि सदैव राहो आमावरी. दादू साहेब सदैव राहो आमावरी, तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. हाल बैलगाडा क्षेत्रातील समालोचक वैभव दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या हौशी कलाकार नमन मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मावशी, या कोकणच्या मातीमध्ये अनेक असे समालोचक घडतील, या कोकणच्या मातीमध्ये अनेक असे समालोचक घडतील. तुमच्या वैभव दादा, तुमच्या समालोचक कलेला शब्द माझे अपुरे ठरतील, शब्द माझे अपुरे ठरतील. लोककलेची आवड तुम्हा वैभव दादा, लोककलेची आवड तुम्हा म्हणून इथवर आलात तुम्ही, लोककलेची आवड तुम्हा म्हणून इथवर आलात तुम्ही. वैभव दादा, तुमच्या येण्यानं गोळवलीकर नमन मंडळ धन्य झालो आम्ही, धन्य झालो आम्ही, धन्य झालो आम्ही. आणि मावशी, या वैभव दादांसाठी एक सुंदर असं नाव घ्यायचं आहे. दादानी 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक दिलेलं आहे. मावशी, 501 रुपये दादाकडून आम्हाला या नमन मंडळासाठी 501 रुपयाचं भरघोष असं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. आता वैभव दादा पवार म्हटल्यावर असं नाव घे. चांगलं नाव घे. ही बैलगाडा शर्यत आणि वैभव दादा पवार यांचं एक वेगळंच नातं आहे. बैलगाडा शर्यत बघायला गेलात आणि तिथे दादा नसतील तर बैलगाडा शर्यती सुनी सुनी वाटते, बरोबर ना? बैलच कळत नाही आणि प्रत्येकाची बैलांची नावं अगदी खडा माहिती, प्रत्येक जॅकीची नावं अगदी खडा माहिती, असे आमचे वैभव दादा पवार. हो हो, म्हणूनच म्हणते शब्दांचं तळपती धार. दादा नाव आहे का? शब्दांचं तळपती धार घुमे गंधार सदा रंगवी, केवोली सामाजिक भान करी सज्ञान सकल यजनी. जे अगत्य आहे जे सत्य सामुनी नित्य करी बाहिर, जे अगत्य आहे जे सत्य सामुनी नित्य करी बाहिर, बस एक दिसे मज आईसा, बस एक दिसे मज आईसा. वैभव दादा पवार जग जाहीर, जग जाहीर, जग जाहीर. भाव दिलंय हुशार एकदम बंदी. अरे मी हुशार असेल पण माझ्या वाटेत काय करायचं ते पहिलं सांगा. ते आम्ही सांगतो, पण फक्त दिसायला हुशार, पण लोकांना फसवते का? फसवते म्हणजे काय? एक नंबरची अरे बाबा, आता मी काय फसवलं? फसवलंच म्हणजे या दह्या दुधाचं पाणी म्हणतात ना याला, बरोबर. त्याच्यात आईस्क्रीम कसा काय आला? अरे रेड्यानो, अरे माझा माल आहे, मी काही टाकेन, आईस्क्रीम टाकेन, दही टाकेन, तूप टाकेन, अजून त्याच्यामध्ये माती टाकेन. तुम्हाला काय करायचंय? खेळ कोण आता काय बाय आतमध्ये आता घेतलास ना चोरून, आता घेतलास ना चोरून. आजची मग डावला त्याच्यात मग काय? अरे बाबांनो, पण माझ्या वाटे असं का वेगळ्यासारखं करताय? लोकल जवळ म्हणजे जास्त एकदम नाहीतर काय वाजले किती? तुम्हाला ओळखायला का तुम्ही देवाचे देव महादेवाच?
हा पेंड्या हा पोबड्या आणि हा मुंडी मी काय म्हणतो माहिती आहे आम्ही कृष्ण देवाच्या सवागणी बरोबर बाई पाय दिशी ना सगळे 400-500 रुपयाचा भाडा लावतो. घेऊन जाता येणार अजिबात नाही काका आमचं कृष्ण देवाचं तसं म्हणणं आहे देवाचा हुकूम आहे. अरे बापरे आता कोण पण येईल मला म्हणे मी कृष्ण देवांचा सुदाम आहे मी कृष्ण देवांचा सुदाम आहे सगळ्यावरच विश्वास ठेवू का मी असं म्हणते असंच म्हणणार ना हा नाही तुझा मला तयार कुठं होतो सांग बाबा तुला विचारतोय तुला विचारतोय अरे बाबा कोकणात होतो तुला किती वेळा सांगितलं कोकणात होतो बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्ही तो घेऊन चाललात कुठे मथुरे हा गायदूचा माल आपल्याला जर कोकणात ना तू जर विकलास तर आपल्या बाजारपेठा मोठा नाही का होणार तुला मथुरेतच कशाला जायला पाहिजे बाई, लहानपण देगा देवा पण अति शहाणा नको ते म्हणतात ते खरं तुला आहे. मधून एक माल घेता येणार नाही म्हणजे अरे, तुला सांगते इथे विकलास का रे माल माझा पण इथे मला बाजारभाव कमी मिळतो अजिबात जमायचं नाही तुला सांगतो मी. अगं पण तुझं म्हणणं बरोबर आहे परंतु जो मथुरेचा कंस राजा आहे ना फार उन्मत्त झालाय हिला कुठं माहित आहे उन्मत्त झालाय का? मग आपल्या गोकुळात येतो आणि गाई वासर कापण्याचा सूट सपना लावतो बघ बाई असं आहे का काय निर्णय घेतलाय तुला मथुरेच्या बाजारला जाता येणार नाही एवढंच आहे एवढंच ना आहे. एवढंच आहे ना एवढंच. अरे एवढंच आहे ना बरं ठीक आहे अरे पोरीनो, अगं ह्या वेड्यांच्या चांगल्यावरून कशाला एवढं चालत तुला चालत काय छाप नाही आहे कंबरची बाजू. थोडीफार विश्रांती घ्या या रिक्षाखाली इथं थांबू पण बाबा लोकांना पाठवून दो लवकर हो, त्याचं म्हणतोय. लवकर लगेच तू बरोबर थांबा थांबतो हे बाबा, एवढं तर लवकर कसं घेऊन जा. टेपलं बरं ते. बापले पण तुझाम तर गेले पहिल्याने या लवलनी बातम्या तुझ्या अहो कसं काय हाय सगळं एकदम बरोबर आहे बरं. सगळं बरोबर आहे ना सगळं एकदम बरोबर आहे. कसं इथे काय आहे मावते मला सांग ह्या सगळ्या लवलनी बातम्या ना बरोबरच आहे माझ्याच पोरी आहे मी सांगितलं तर काय नाही बसणार बातम्या ना मग तुला बसायला काय झालं अरे बाबा मला बसता येत नाही तर बसू कुठून अजिबात. काय म्हणते तुझ्या जोडीचे गेले ना गेले गेले अरे बाबा तू पण जा ना अजिबात जमणार नाही तुला इथं बसावं लागेल. तुला मला सांगितलेली का गेली आज वेळ दिसत नाही आता आपण जाऊ. तूच किसणार बंटी. तुम्ही आजून जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळात आणि जाणार मथुरेला. मथुरेला प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. बारा मार्ग का? एक मार्ग करून इथे कृष्ण भगवान उभे आहेत. कृष्ण भगवान असे म्हणतात. बघा ते कसे असतात. बाई पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोनाची विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. हे पण असे खरे जेव्हा वायुदेवच्या गोळ्याने तुला तुला तेव्हा त्याला अलंकार तिरावाचा ठेवला आणि हा आठवतात लक्ष्मण धरण केले एवढंच सांगा करायचे. देवकी तमिठी बाळ आहे गता
बाळ आहे गताना जन्मगाती खाना ये जो देश खाना जन्मगाती खाना ये जो देश खाना वाढलो यकुत्यवना देवकी जमी बाळ आहे गताना देवकी जमी बाळ आहे गताना पहिला अवतार मत्स्यरूपी मी गधरीला दुसरा अवतार कुर्मगराजे साकारीला तिसरा अवतार वरा हिरण्याक्षाचा सहारा चौथ्या अवतारी नरसिंहा हिरण्या कश्यप वध अशा नाना लीला विष्णू रूपे भक्त रक्षणा देवकी जमी बाळ आहे गताना देवकी जमी बाळ आहे गताना वामन रूपी बळी पातळी मी गदाडीला भक्त रक्षणासाठी परशु राम गदारला सत्यवचनी राजा राम रावणाचे गर्वहरण आठवा गमी श्रीकृष्ण करण्या कौसाचे हरण अशा नाना लीला विष्णू रूपे भक्त रक्षणा देवकी जमी बाळ आहे गताना देवकी जमी बाळ आहे गताना जन्मगाती खाना ये जो देश खाना जन्मगाती खाना ये जो देश खाना वाढलो यकुत्यवना देवकी जमी बाळ आहे गताना देवकी जमी बाळ आहे गताना अरे पुरुषो, त्यांना आपण चर्चा लावूया. गोपिकांचा नंदलाल गोकुळच्याचं नाव गोपिकांचा नंदलाल गोकुळच्याचं फुलदारनार जाई रंगोनी फुलदारनार जाई रंगोनी गोकुळामध्ये रंगवादे प्रीत जुळली जगा सांगे आणि याची राधा भोळी हरीसाठी मोहित झाली गाण्याची
विराधा बावरी कान्हा तुझा रे प्रेम